वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आत्ताच ना आज संडे आहे, तर मी जरा आरामातच उठलो आहे. आता हे बघा सनराईज झाला, तो असं ना डोळ्यावर पडायला लागला म्हणून मला जाग आली. हे बघा, आणि बाहेर असं ना वारा पण सुरू आहे पूर्ण. हा बघा, हा इथे सनराईज होतो आणि हा डायरेक्ट माझ्या बेडवर पडत होता उजेड. आणि मला एकदम जाग आली, म्हटलं उठूया आता. चला आता जातो खालती आणि सगळं आवरायला घेतो. हे बघा, पाणी घालायला सुरुवात केली आहे. 3-4 दिवस झाले पाणीच घातलं नाही, वेळच मिळाला नाही. हे बघा, मिरच्या धरायला लागल्यात. इथे एक धरली आहे, इथे धरली आहे. तर हे बघा, 3-4 दिवस झाले पाणी नाही घातलं तर कशी पूर्ण जमीन सुकलेली. तर मस्त हिरवगार होईल सगळं. आणि हे बघा, वांग पण धरायला लागलं. हे बघा, छोटंसं वांग आहे. त्यामुळे बघा ना, पाणी घालणं गरजेचं आहे. पाणी नाही घातलं तर काय जगणार नाहीत. ही बघा, ओव्याची पानं पण आली आहेत. लगेच सगळ्यांना पाणी घालून घेतो. आणि आज ना बघूया, कोथिंबीर पण घालायची आहे रुजत. बघतो, धने घातले की कोथिंबीर येणार. आता बघा, या अळ्या तयार केलेल्या ना, तर ह्याच्यात कोथिंबीर घालतो. हे धनी घालतो, थोड्या दिवसात कोथिंबीर येईल. आणि जरा ओली करून घेतो माती आणि मग घालतो. बघा, आमच्याकडे पहिल्यांदा अननस लागला आहे. हे बघा, फर्स्ट टाईम लागला आहे. मी कधी बघितलं नव्हतं कसं अननस लागतं ते. त्यामुळे हे बघा, तर पूर्ण असं रेड रेड झालं आहे. तर हळूहळू मोठं होईल. हे बघा, पाणी पण सोडलं आहे, मस्त तयार होईल थोड्या दिवसात. इथे ना मेथीची घातली आहेत. इथे मेथी घातली आणि आता इथे मिरची घालतो. हे बघा, मम्मीने मिरची दिली आहे, तर ती याच्यात घालतो आता. मिरचीच्या बिया घालून घेतल्या आहेत. अशा ना राम अशा ओळी तयार केल्या आहेत, त्याच्यात असं घातल्या. आता हे सगळं बुजवून घेतो. धने घालतो जवळ ना जरा. अजून दे मग करू. सगळे ना असे बंद करून घेतले आहेत. सगळी त्याच्यावर माती घालून घेतली आहे. आता कंप्लीट झालं. इथे घातलं, इथे घातलं आणि इथे घातलं. झालं सगळं घालून. तेव्हा मिरची पण घालून झाली आहे. सगळी त्याच्यावर माती बिती घालून घेतली आणि पॅक केले. तर 2-3 दिवसात उगवतील. हे बघा, आणि इथे हे 2 केलेत, एक मिरची आणि एक मेथीचं. चला झालं. आणि आता ना केळीचा घड काढूया. हा बघ, इथे केळीचा घड होता ना, तो काढतो. पिकायला लागलेत केळी. हा बघा, ते केळी पण पिकायला लागली आहे, तर काढतो लगेच. तर काढला आहे बघा, अजून कच्ची आहेत. आणि बघा, ते थोडे थोडे पिकायला लागले आहेत. 2-3 दिवसात आता पिकतील. त्याला असं झाकून ठेवतो. आता मी चाललो बाजारात. गाडी घेऊन जातो आहे मी आणि प्रत्येकच जातो आहे. चला लगेच जाऊन येतो. आत्ता माझी आंघोळ वगैरे झाली. आता वाजले दुपारचे 12. सगळी कामं आधी आवरले, नंतर आंघोळ वगैरे केली. आता मस्त आंघोळ झाली आहे, तर देवाची पूजा करून घेतो. चला, देवाची पूजा वगैरे करून झाली आहे, तर लगेच जेवून घेतो. चला, जेवण तर माझं झालं आहे. मस्त आता रूममध्ये आलो आहे. हे बघा, आईस्क्रीम आहे
लगेच खातो आणि मग जरा आराम करतो आणि मग भेटतो तुम्हाला. चला आता हे बटरस्कॉच फ्लेवर आहे. मस्त वितळायच्या आधी लगेच खाऊन घेतो. पुन्हा एकदा असं पाणी मारून घेतलं आहे. तर म्हटलं जरा संध्याकाळी जरा पाणी मारूया, म्हणजे कसं जरा ओलसर आहे. इथे पण मारलं, इथे पण मारलं आणि तिकडे पण मारून झालं. चला आता सकाळी मारूया डायरेक्ट जातो. तर आता हे बघा अजून एक काम चालू आहे, तर 2 दिवसात संपेल, बघूया. तर आता आज आहे संकष्टी, त्यामुळे मस्त मोदकचं जेवण केलं आहे. लगेच जेवण घेतो. जेवण वगैरे माझं झालं आहे, मस्त भरपूर मोदक खाल्ले आणि आता एडिटिंग करतो आणि मग झोपतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.